हॅलो फ्रेंड्स, मी कोमल थोरात तुमचे सर्वांचे टी.के. ज्ञानसागर अकॅडमीमध्ये स्वागत करीत आहे. आपण पाहणार आहोत आत्तापर्यंतचे PSI, STI, असिस्टंट, पोलीस भरती, बँकिंग इत्यादी अशा अनेक कॉम्पिटिटिव्ह एक्झाममधील प्रश्न व उत्तरे याचे मी भरपूर भाग बनवणार आहेत. आता आपण पाहणार आहोत भाग 1. हां, अजून एक गोष्ट, यामध्ये गणित या विषयातील क्वेश्चन्स आणि आन्सर नसणार आहेत, कारण ते वाचून किंवा ऐकून समजणार नाहीत, म्हणून ते आपण नंतर बघूया. थोडक्यात मी तुम्हाला याचा म्हणजेच व्हिडिओचा उद्देश सांगते. एक्झाममध्ये कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत, कोणकोणत्या विषयासंबंधी आलेले आहेत आणि प्रॅक्टिससाठी सुद्धा हे व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगी ठरतील. बियाच्या कडक कवचामध्ये कोणत्या ऊती आढळतात? द्रोड. पाण्यात वाढणाऱ्या परंतु अपुष्प असणाऱ्या शैवाल या वनस्पतीचे नाव काय? स्पायरोगैरा. मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? 97,000. क्ष किरण किंवा किरणोत्सर्गी पदार्थ याच्या साहाय्याने कर्करोगावर उपचार करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? किरणोपचार पद्धती. एक व्यक्ती 72 किलोमीटर अंतराचा प्रवास 4 तासात पूर्ण करतो, तर त्याची सरासरी चाल किती? 5 मीटर पर सेकंद. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? यकृत ग्रंथी. सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणत्या जीवनसत्वाचा तयार होतो? डी जीवनसत्व. 100 वॅट व 240 व्होल्ट दिव्याचा विद्युतरोध किती असेल? 576 ओम. लहान मुलामध्ये रातआंधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? ए. मॅग्नेशियमची संयुजा 2 आहे, कॅलोरीनची संयुजा 1 आहे, तर मॅग्नेशियम क्लोराईडचे रेणुसूत्र काय? MgCl². जर 60 वॅटचा विद्युत बल्ब 220 व्होल्ट विभवांतर असलेल्या स्रोतात जोडला, तर त्यामधून वाहणारी विद्युतधारा किती? 0.2727 एम्पियर. आधुनिक आवर्त सरणी कशावर आधारित आहे? मूलद्रव्यांचे अणुअंक. जो पदार्थ रासायनिक अभिक्रियेत प्रत्यक्ष भाग घेत नाही, पण त्याच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो, त्याला काय म्हणतात? उत्प्रेरक. लोखंडाचे गंजणे ही टिंबटिंब अभिक्रिया आहे. मंद गती. टिंबटिंब हा लैंगिकरित्या पारेक्षित होणारा रोग नाही. चिकनगुनिया. मुळा, गाजर, बीट या कोणत्या वनस्पती आहेत? द्विवार्षिक. पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले? रॉबर्ट हुक. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? वीरा शिंदे. भारतीय उद्योगाच्या विकासाचा विचार करण्यासाठी औद्योगिक आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला? 1916. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? लाला लजपत राय. नेटिव्ह फिमेल स्कूलची स्थापना कोणी केली? ज्योतिबा फुले. आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती? कलकत्ता. इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? श्यामजी वर्मा. आगरकरांनी कोणत्या तत्वाचा आधार घेऊन सुधारणेचा पुरस्कार केला होता? बुद्धिप्रामाण्यवादी, व्यक्तिस्वातंत्र्य, समाज सुधारण्याचा आग्रह इत्यादी वरील सर्व. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या महाविद्यालयात गणिताचा प्राध्यापक म्हणून नोकरी केली? फर्ग्युसन. महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता? सार्वजनिक सत्यधर्म. इसवी सन 1925 च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते? विठ्ठलभाई पटेल. महात्मा फुले व युवराज ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट कोणत्या वर्षी झाली होती? इसवी सन 1888. विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केले? महर्षी धोंडो केशव कर्वे. शिका, संघर्ष करा व संघटित व्हा हे कोणाचे ब्रीदवाक्य होते? बहिष्कृत हितकर्णी सभा. बहिष्कृत हितकर्णी सभा या संस्थेची स्थापना कोणी केली होती?
डॉक्टर B.R. आंबेडकर. अलंकार मीमांस नावाचा लेख कोणी लिहिला? गोपाळ गणेश आगरकर. इसवी सन 1885-1889 या काळात कोणत्या महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण पूर्ण केले? राजकोट. समता संघ ची स्थापना कोणी केली? महर्षी धोंडो केशव कर्वे. ताई महाराज प्रकरणी राजर्षी छत्रपती शाहू व लोकमान्य टिळक यांची चर्चा केव्हा झाली? 18 ऑगस्ट 1901. बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले. इसवी सन 1917 मध्ये प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देणारे महाविद्यालय कोणी सुरू केले? महर्षी धोंडो केशव कर्वे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी काढलेले पहिले वसतिगृह कोणते? मराठा बोर्डिंग. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारत सरकारने कोणती पदवी देऊन गौरविले? भारतरत्न. राजर्षी छत्रपती शाहू व लोकमान्य टिळक यांची चर्चा केव्हा झाली? 18 ऑगस्ट 1901. बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले. इसवी सन 1917 मध्ये प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देणारे महाविद्यालय कोणी सुरू केले? महर्षी धोंडो केशव कर्वे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी काढलेले पहिले वसतिगृह कोणते? मराठा बोर्डिंग. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारत सरकारने कोणती पदवी देऊन गौरविले? भारतरत्न. बंदिस्त वर्ग म्हणजे जात होय ही व्याख्या कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? लॉर्ड वेल्सीने. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते? संदेश. तर कोणते सुरू केले होते? मूकनायक, जनता, समता. राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या इसवी सन 1886च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? दादाभाई नौरोजी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी कोणती कारण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी होती कारण तिचे सभासद भारताच्या विविध प्रांतातून आलेले होते. तिच्या सभासदांमध्ये विविध धर्माचे लोक होते. तिचे ध्येय राष्ट्रवादी होते. वरील सर्व. खालीलपैकी कोणती शिफारस सायमन कमिशनने केली नव्हती? केंद्रीय द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार करावा. दिनांक 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सन वर कोणी गोळ्या झाडल्या? अनंत कानारे. गांधीजींनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय? चौराचौरी घटना. कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती? डॉक्टर ॲनी बेंजंट. कर्झन वायली यांना गोळी घालून कोणी ठार मारले? मदनलाल धिंगरा. 1991च्या मॉन्टफोर्ड 1919च्या मार्टफोर्ड कायद्यानुसार केंद्रीय कायदेमंडळाची कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहाची सभासद संख्या अनुक्रमे किती ठरली होती? 145 व 60. लुकिंग बॅक हे आत्मचरित्र कोणाचे आहे? धोंडो केशव कर्वे. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? राजाराम मोहन राय. इसवी सन 1919च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता? स्वराज्य पक्ष. सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली? ॲनी बेंजंट. मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली? ढाका. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली? 1897. खालीलपैकी कोणते विधान विद्य प्रणालीला लागू पडत नाही? विंध्य प्रणाली अग्निजन्य खडकांनी बनलेली आहे. कोणती लागू पडते?
तिची खोली 4000 मीटरपेक्षा जास्त आहे. या प्रणालीने गंगेचे मैदान व दख्खनचे पठार वेगवेगळे होतात. ही प्रणाली तांबड्या वाळुकाष्मांसाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट. महाराष्ट्र ठिबक जलसिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयोगी ठरली आहे? फलोत्पादन. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य भारतातील शहरी वसाहतींना लागू पडत नाही? 10 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त अंतर. महाराष्ट्रातील मेंढा लेखा हे भारतातील आदिवासी हक्क जतन करून बाबुंड तोड करणारे भारतातील पहिले गाव ठरले. ही चळवळ संसाधनाच्या जागतिकीकरणाच्या विरोधातील आहे. हे गाव महाराष्ट्रात टिंबटिंब ठिकाणी आहे. गडचिरोली जिल्ह्यात. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जागतिक प्रकल्प बांधा वापरा आणि हस्तांतरण करा या बाबतीत अयशस्वी ठरला? दाभोळ प्रकल्प. जायकवाडी मत्स्य बीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद, आताचे संभाजीनगर. 2 ऑक्टोबर 1972 रोजी दूरदर्शन केंद्र कोठे सुरू झाले? मुंबई. 2001च्या शिरगंतीनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता? ठाणे. सन 2011च्या शिरगंती अहवालानुसार खालीलपैकी कोणते विधान असत्य? महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता भारतापेक्षा अधिक आहे. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत टिंबटिंबला अग्रक्रम देण्यात आला. पोलाद उद्योग. भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनविच प्रमाणवेळ यांच्यात टिंबटिंब अंतर आहे. 5.5 तास. ईशान्य उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? गोरखपूर. चौथ्या पंचवार्षिक योजना काळात खालीलपैकी काय घडले होते? आयोगानं कॅन्सल केलेलं आहे ते खालचं. 11व्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्दिष्ट कोणते? स्त्रीचा आणि मुलांमधील ॲमिनियाचे प्रमाण योजना अखेरीस 50% आणणे. खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही? इंद्रायणी. तर गोदावरीची उपनदी कोणकोणती आहे? इंद्रावती, प्रवरा, दुधना. महाराष्ट्र राज्यात जंगला खालील क्षेत्राचे प्रमाण टिंबटिंब आहे. 21%. महाराष्ट्र राज्याची निर्मिती टिंबटिंब रोजी झाली. यामध्ये 26 जानेवारी 1960, 15 ऑगस्ट 1947, 1 मे 1950 आणि यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे यापैकी नाही. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा टिंबटिंब जवळ आहे. नेरळ. भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हापासून सुरू झाली? 1 एप्रिल 1951. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा पर्जन्य छायेच्या क्षेत्रात समावेश होतो? सांगली, अहमदनगर, सोलापूर वरील सर्व. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे? नागपूर. कोकणात रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना केव्हा करण्यात आली? 1990. सातपुडा पर्वतरांगेमुळे टिंबटिंब नद्याची खोरी वेगळी झाली आहेत. नर्मदा व तापी. कोकणात आर्द्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असण्याचे कारण कोणते? सागरी किनारा. महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? भीमा. महाराष्ट्र नेतृत्व मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती आहे? 85%. भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकारच्या आणीबाणीचा उल्लेख आढळतो? 3. संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? BN राव. भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? 1955. पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो? गट विकास अधिकारी. टिंबटिंब लोकसंख्या असणाऱ्या गावामध्ये एकत्रितपणे गट ग्रामपंचायत स्थापन करता येते. 500 पेक्षा कमी. ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे?
18 वर्ष. माहितीचा अधिकार अधिनियमन 2005 हा या हेतूने करण्यात आला. शासनाच्या कार्यात पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवावी म्हणून भ्रष्टाचार रोखणे, लोकशाही खऱ्या अर्थाने जनतेसाठी कार्यान्वित करणे इत्यादी. भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात? लोकसभेचे निर्वाचित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य, विधानसभेचे निर्वाचित सदस्य वरील सर्व. ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत? महसूल आयुक्त. पंचायत समितीच्या कोणत्याही सभासदाचे सदस्यत्व राज्य शासन गैरवर्तणुकीच्या कारणास्तव संपुष्टात आणू शकते जर पंचायत समितीने तसा प्रस्ताव हजर व मतदानात भाग घेणाऱ्या टिंबटिंब सभासदाच्या होकारासह पाठविला तर. 66%. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कारभार टिंबटिंबच्या मुंबई ग्रामपंचायत कायदा व त्यातील वेळोवेळी झालेल्या बदलानुसार चालतो. 1958. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर B.R. आंबेडकर. खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही? मालमत्तेचा हक्क. भारतीय राज्यघटनेची कलम 51 कशासंबंधी आहे? मूलभूत कर्तव्य. मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि टिंबटिंब यांच्यातील दुवा आहे. मंत्री परिषद. जुलै 2009 पासून महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? नीला सत्यनारायण. महाराष्ट्र पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात? 50.